माझा मित्र महेशचे डोळे निळे आहेत. पण विचित्र बाब अशी की त्याची आई आणि वडील या दोघांचेही डोळे तपकिरी आहेत. हे कसं शक्य आहे? तर या व्हिडिओमध्ये मेंडेल आणि त्यांचे वाटाणे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यास मदत करणार आहेत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण मेंडेलचा एक प्रयोग पाहिला. त्याने एक उंच वाटाण्याचं झाड घेतलं आणि त्याचा बुटक्या वाटाण्याच्या झाडासोबत संकर घडवून आणला आणि पाहिलं की सर्व संतती उंच होती. त्यांनी याला पहिली संतानीय पिढी F1 असं म्हटलं. हे धक्कादायक होतं कारण आपल्याला वाटेल, की त्यांचा संकर केल्यावर आपल्याला काही मध्यम उंचीची झाडं मिळतील, पण तसं झालं नाही. आपल्याला सर्व उंच झाडं मिळाली. बुटकी नाहीत किंवा मध्यम नाहीत, फक्त उंच. आणि म्हणूनच मेंडेलला प्रश्न पडला, की ही उंच झाडं त्या शुद्ध झाडांसारखीच आहेत का? आणि शुद्ध झाडं म्हणजे नेमकं काय? ती शुद्ध आहेत की नाहीत हे आपल्याला कसं कळलं? आणि शुद्ध या शब्दाचा अर्थ काय? शुद्ध म्हणजे तुम्ही त्यांचे स्वफलन केलं, तर सर्व संतती उंचच येईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही शुद्ध बुटक्या झाडांचे स्वफलन केले, तर त्याची सर्व संतती बुटकीच येईल. शुद्ध या शब्दाचा अर्थ हाच आहे. म्हणून मेंडेलला जाणून घ्यायचे होते, की ही झाडे शुद्ध होती का? म्हणून त्याने काय केलं? त्यांनी पहिली संतानीय पिढीतील उंच झाडे घेतली आणि त्यांचे स्वफलन करून पाहिले आणि त्यांना आश्चर्यकारक परिणाम मिळाले. आता त्यांना उंच आणि बुटकी अशी दोन्ही प्रकारची झाडे एका विशिष्ट गुणोत्तरात मिळाली. साधारणपणे 3:1 आणि म्हणून इथे 2 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिल्या बाबतीत आपल्याला सर्व उंच झाडे का मिळाली? आणि बुटकेपणाचं लक्षण अजिबात का दिसलं नाही? आणि दुसरा प्रश्न असा, की दुसऱ्या बाबतीत अचानक हे बुटकेपणाचं लक्षण कुठून आलं? हे गुणोत्तर नेहमी 3:1 का असतं? असं वाटतं, की हे बुटकेपणाचं लक्षण एका पिढीत हरवलं होतं आणि पुढच्या पिढीत ते पुन्हा परत आलं. हे नक्की काय चाललं आहे आणि याचं स्पष्टीकरण तुम्ही कसं द्याल? तर या दोन्ही प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मेंडेलने 2 सिद्धांत मांडले. पहिल्याला प्रभावीपणाचा सिद्धांत म्हणतात. तर हा सिद्धांत काय सांगतो? मेंडेल म्हणतात, जेव्हा तुम्ही शुद्ध उंच आणि बुटक्या झाडांचा संकर करता, तेव्हा उंच आणि बुटकी दोन्ही लक्षणं पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात. तर या झाडांमध्ये दोन्ही लक्षणं आली आहेत. त्यांना उंचपणाचं लक्षण मिळालं आहे, जे मी मोठ्या टी अक्षरानं दाखवलं आहे. त्यांना बुटक्या झाडाकडून बुटकेपणाचं लक्षण मिळालं आहे, जे मी छोट्या टी अक्षराने लिहिलं आहे. आणि मी इथे एस ऐवजी टी का लिहितोय हे तुम्हाला सांगेन. तर या झाडांमध्ये उंच आणि बुटकी दोन्ही लक्षणे आली आहेत. पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, की जर त्यांच्यात दोन्ही लक्षणे आहेत, तर ती सर्व उंच का दिसतात? बुटकी का दिसत नाहीत? तर इथे मेंडेलने असा अंदाज लावला, की कदाचित उंचपणाचे हे लक्षण प्रभावी ठरत आहे आणि बुटकेपणाचं लक्षण हे उंचपणाच्या लक्षणासमोर लपलं आहे. तर त्यांना असं म्हणायचं आहे, की कदाचित उंचपणाचे हे लक्षण प्रभावी आहे. म्हणून याला प्रभावीपणाचा सिद्धांत म्हणतात. त्यांना वाटतं, की हे लक्षण प्रभावी आहे आणि बुटकेपणाच्या लक्षणाला अप्रभावी म्हणतात. तर याचा अर्थ असा, की अप्रभावी लक्षण हे प्रभावी लक्षणाच्या उपस्थितीत लपलं जातं. प्रभावी लक्षणाच्या उपस्थितीत ते लक्षण लपलं जातं, म्हणूनच ते लक्षण दिसत नाही आणि म्हणूनच आपण म्हणतो, की प्रभावी लक्षणाचं प्रकटीकरण झालं आहे. प्रकटीकरण म्हणजे आपल्याला जे दिसतं ते. थोडक्यात सांगायचं झालं तर दोन्ही लक्षणे संक्रमित होतात. त्यांचे मिश्रण वगैरे काही होत नाही. दोन्ही लक्षणे पुढच्या पिढीत जातात. फक्त त्यातील एक प्रभावी असते आणि तेच आपल्याला दिसते. दुसरे लक्षण तिथे असते, पण ते प्रभावी लक्षणासमोर लपलेले असते. उंचपणाच्या लक्षणासमोर बुटकेपणाचे लक्षण लपून जाते. आता या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, की उंचपणाचे लक्षणच प्रभावी का आहे? बुटकेपणाचे लक्षण का नाही? तर पहा मेंडेल फक्त काय घडत असावे याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे या क्षणी आपल्याला माहीत नाही, की एखादं लक्षण प्रभावी का असतं आणि कशामुळे ते प्रभावी ठरतं. अर्थात पुढे जाऊन आपण जनुकांबद्दल आणि ही लक्षणे कशी संक्रमित होतात त्याबद्दल आणि डी बद्दल अधिक अभ्यास करू. तेव्हा आपल्याला काही सुगावं लागेल, की काही लक्षणं प्रभावी का होतात आणि इतर अप्रभावी किंवा लपलेली का राहतात. पण सध्या एखादं लक्षण प्रभावी का आहे याची चिंता करू नका. आपण हे असंच स्वीकारूया. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की मी बुटकेपणासाठी एस ऐवजी छोटा टी का लिहिला आहे, तर हे आजचे संकेत चिन्ह आहे. प्रभावी लक्षणासाठी आपण मोठे अक्षर वापरतो आणि अप्रभावी म्हणजे लपलेल्या लक्षणासाठी आपण त्याच अक्षराचं छोटं रूप वापरतो. आपण सध्या अशाच प्रकारे लिहितो.
जरी हे उंच झाड असलं, तरी त्यात उंच आणि बुटकी अशी दोन्ही लक्षणं आहेत. तर पुढचा प्रश्न असा, की आपण याचे स्पष्टीकरण कसे देणार? जेव्हा आपण या झाडांचे स्वपरागमन करतो, तेव्हा आपल्याला उंच आणि बुटकी अशी दोन्ही झाडं का मिळतात? आणि हे गुणोत्तर नेहमी 3:1 का असते? 3:1 या गुणोत्तराचे वैशिष्ट्य काय आहे? आणि ते कुठून येते? तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मेंडेलने आणखीन एक सिद्धांत मांडला. तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी जो दुसरा सिद्धांत मांडला, त्याला विभक्तीकरणाचा सिद्धांत म्हणतात. इथे विभक्तीकरण या शब्दाचा अर्थ आपण वेगळे होणे असा घेऊ शकतो. तर काय वेगळे होते? मेंडेलने असा अंदाज लावला, जेव्हा झाडांमध्ये युग्मक तयार होतात, म्हणजेच जेव्हा पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक तयार होतात, तेव्हा ते दोन्ही लक्षणे वाहून नेत नाहीत. ते म्हणतात, की कदाचित जेव्हा लक्षणे युग्मकांमध्ये जातात, तेव्हा ती विभक्त होतात. म्हणजेच काही पुयुग्मकांमध्ये उंचपणाचे लक्षण जाईल आणि काही पुयुग्मकांमध्ये बुटकेपणाचं लक्षण जाईल. त्याचप्रमाणे जेव्हा फुलांच्या अंडाशयात अंडी किंवा स्त्रीयुग्मक तयार होतात, तेव्हा त्यांच्यात दोन्ही लक्षणे येत नाहीत. ते विभक्त होतात. म्हणजेच काही स्त्रीयुग्मकांमध्ये उंचपणाचे लक्षण येते, तर काहींमध्ये बुटकेपणाचे. कल्पना करा, की हे परागकणामधील एक पुयुग्मक आहे. अर्थात ते असे दिसणार नाही. वेगवेगळ्या झाडांमध्ये ते वेगवेगळे असते. ही फक्त प्रतिकात्मक आकृती आहे. जेव्हा पुयुग्मक तयार होतात, तेव्हा काहींना उंचपणाचे लक्षण मिळेल, तर काहींना बुटकेपणाचे लक्षण मिळेल. आणि विभक्तीकरणाचा अर्थ हाच आहे, की जेव्हा पुयुग्मक तयार होतात, तेव्हा लक्षणे वेगळी होतात. आणि त्याचप्रमाणे जेव्हा अंडाशयात स्त्रीयुग्मक तयार होतात, तेव्हा पुन्हा काहींना उंचपणाचे लक्षण मिळेल आणि काहींना बुटकेपणाचं लक्षण मिळेल. हा विभक्तीकरणाचा सिद्धांत आहे, ज्यावरून आपल्याला इथे काय घडत आहे याचं स्पष्टीकरण मिळेल. आता विचार करा, जेव्हा आपण स्वपरागमन करतो, तेव्हा काय होते? प्रामुख्याने पुयुग्मक स्त्रीयुग्मकाचे फलन करत असतात. आता कोणते पुयुग्मक कोणत्या स्त्रीयुग्मकाचे फलन करते, यावरून आपल्याला बुटके किंवा उंच झाड मिळेल. उदाहरणार्थ, उंचपणाचे लक्षण असलेले पुयुग्मक उंचपणाचे लक्षण असलेल्या स्त्रीयुग्मकाचे फलन करत असेल, तर फलित अंडाशयात दोन्ही उंचपणाची लक्षणे असतील आणि म्हणूनच जेव्हा ते झाड वाढेल, तेव्हा ते उंच झाड असेल. पण इतर शक्यता सुद्धा आहेतच ना. तर आता काय करा, तुम्ही हा व्हिडिओ इथे थांबवा आणि पहा, की अशा किती शक्यता आहेत आणि त्यापैकी किती झाडे उंच असतील आणि किती बुटकी असतील. आणि पहा, की तुम्हाला हे जादुई गुणोत्तर 3:1 मिळते का? तर हा व्हिडिओ थांबवा आणि याचं उत्तर शोधा. आशा आहे, की तुम्ही प्रयत्न केला असेल. चला पाहूया. तर एक शक्यता अशी आहे, की हे पुयुग्मक या स्त्रीयुग्मकाचे फलन करते. दुसरी शक्यता अशी आहे, की हे पुयुग्मक या स्त्रीयुग्मकाचे फलन करते. तिसरी शक्यता अशी आहे, की हे पुयुग्मक या स्त्रीयुग्मकाचे फलन करते. आणि शेवटची शक्यता अशी आहे, की हे पुयुग्मक या स्त्रीयुग्मकाचे फलन करते. तर आपल्याकडे एकूण 4 वेगवेगळ्या शक्यता आहेत. ठीक आहे. इथे आपण या 4 शक्यता पाहूया. हे उंचपणाचे लक्षण असलेले पुयुग्मक आहे. इथे बुटकेपणाचे लक्षण असलेले पुयुग्मक आहे. इथे उंचपणाचे लक्षण असलेले स्त्रीयुग्मक आहे आणि इथे बुटकेपणाचे लक्षण असलेले स्त्रीयुग्मक आहे. आता सर्व शक्यता पाहूया. जर हे पुयुग्मक या स्त्रीयुग्मकाचे फलन करत असेल, तर फलित अंडाशयात दोन्ही उंचपणाची लक्षणे असतील. पण जर हे पुयुग्मक या स्त्रीयुग्मकाचे फलन करत असेल, तर स्त्रीयुग्मकाकडून एक उंचपणाचे लक्षण येईल आणि पुयुग्मकाकडून एक बुटकेपणाचे लक्षण येईल. आणि जर असे झाले, तर पुयुग्मकाकडून उंचपणाचे आणि स्त्रीयुग्मकाकडून बुटकेपणाचे लक्षण येईल. शेवटी जर यांचे फलन झाले, तर फलित अंडाशयात दोन्ही बुटकेपणाचे लक्षणे येतील. आणि आपल्याकडे या 4च शक्यता आहेत, नाही का? आता ही झाडे जेव्हा वाढतील, तेव्हा काय होईल ते पाहूया. जेव्हा हे झाड वाढेल, तेव्हा ते उंच असेल. कारण त्यात दोन्ही लक्षणे उंचपणाची आहेत. जेव्हा हे झाड वाढेल, तेव्हा प्रभावीपणाच्या सिद्धांतानुसार हे झाड देखील उंचच असेल. कारण हे लक्षण प्रभावी ठरेल. हे अप्रभावी लक्षण आहे, ते लपले जाईल. तर हे प्रभावी लक्षण ठरेल म्हणून हे झाड उंच असेल. इथे काय होईल? हे सुद्धा उंचच असेल. लक्षात ठेवा, लक्षण कोणाकडून आले याने फरक पडत नाही. ते स्त्रीयुग्मकाकडून आले किंवा पुयुग्मकाकडून आले याने फरक पडत नाही. जोपर्यंत तुमच्याकडे एक उंचपणाचे लक्षण आहे, ते प्रभावी ठरेल आणि झाड उंच होईल. पण या शेवटच्या झाडाबद्दल काय? पहा, इथे एकही उंचपणाचे लक्षण नाही. दोन्ही लक्षणे अप्रभावी आहेत. जेव्हा दोन्ही लक्षणे अप्रभावी असतात, तेव्हा तिथे प्रभावी होण्यासाठी उंचपणाचे लक्षण नसते. तेव्हा आणि तेव्हाच झाड बुटके होते. आणि म्हणूनच तुम्ही पाहू शकता, की उंच झाड मिळण्याची शक्यता
4 पैकी 3 आहे आणि बुटके झाड मिळण्याची शक्यता 1 आहे. याच कारणामुळे आपल्याला 3:1 हे गुणोत्तर मिळते. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही 4 बिया लावल्या आणि 4 झाडे आली, तर त्यातील 3 उंच असतील आणि 1 बुटके असेल. शक्यता अशा प्रकारे काम करत नाही. याचा अर्थ असा, की जर तुम्ही खूप झाडे लावली, कदाचित शेकडो झाडं आणि नंतर त्यांची गणना केली, तर तुम्हाला उंच आणि बुटक्या झाडांमध्ये साधारणपणे 3:1 असे गुणोत्तर दिसेल. आपण हाच तर्क इथल्या पुयुग्मकांना आणि स्त्रीयुग्मकांना लावून पाहूया. मग काय होते तर पाहूया. हे विशिष्ट झाड शुद्ध उंच झाड होते. याचा अर्थ असा, की त्यात दोन्ही उंचपणाची लक्षणे असायला हवीत. कारण आपल्याला माहीत आहे, की जर आपण याचे स्वपरागमन केले, तर त्याची सर्व संतती उंच असेल आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा दोन्ही लक्षणं उंचपणाची असतील. जर एक उंच आणि एक बुटके असते, तर आपल्याला जे आता मिळाले तेच मिळाले असते. त्याचप्रमाणे आपण असा तर्क मांडू शकतो, की या दोन्ही बुटकेपणाची लक्षणे असायला हवीत. ते बुटके दिसण्याचे हेच एकमेव कारण आहे. जर त्यात एखादी जरी उंचपणाचे लक्षण असते, तर प्रभावीपणाच्या सिद्धांतानुसार ते उंच झाले असते. आणि आता जरा विचार करा, जेव्हा इथले पुयुग्मक इथल्या स्त्रीयुग्मकाचे फलन करते, तेव्हा पुयुग्मक उंचपणाचे लक्षण वाहून नेईल, बरोबर ना? आणि स्त्रीयुग्मक नक्कीच बुटकेपणाचे लक्षण वाहून नेईल. म्हणूनच जेव्हा त्यांचे फलन होते, तेव्हा तुम्हाला एक उंच आणि बुटके लक्षण मिळते. आणि हे जर उलटे झाले तरी, म्हणजे इथले पुयुग्मक इथल्या स्त्रीयुग्मकाचे फलन करत असले, तरी तेच घडेल. एक उंच आणि एक बुटके लक्षण, बरोबर? आता तुम्ही हाच तर्क फुलांच्या बाबतीत काय घडतं, हे सांगण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर जेव्हा तुम्ही शुद्ध जांभळ्या फुलांचे शुद्ध पांढऱ्या फुलांसोबत संकर करता, तेव्हा पहिल्या पिढीत आपल्याला सर्व जांभळी फुले मिळाली. आता तुम्ही अंदाज लावू शकता, की याचे कारण काय असेल? तर आपण असा अंदाज लावू शकतो, की जेव्हा त्यांचा संकर झाला, तेव्हा जांभळी आणि पांढरी दोन्ही लक्षणे संक्रमित झाली. पण कदाचित जांभळे लक्षण प्रभावी ठरले आणि म्हणूनच आपल्याला इथे सर्व जांभळी फुले दिसली आणि पांढरी नाही. आणि जेव्हा तुम्ही जांभळ्या फुलाचे स्वपरागमन करता, तेव्हा विभक्तीकरणाच्या सिद्धांतानुसार आपल्याला 3:1 हे गुणोत्तर मिळते. आता तुम्ही पाहू शकता, की एखादे अप्रभावी लक्षण एका पिढीमध्ये कसे लपते आणि पुढच्या पिढीमध्ये पुन्हा परत येते. आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, की माझ्या मित्राला तपकिरी डोळ्यांच्या पालकांकडून निळे डोळे कसे मिळाले? कोणती लक्षणे प्रभावी असावीत आणि कोणती लक्षणे संक्रमित झाली असावीत याचा विचार करा. आपल्याला माहित आहे, की निळे लक्षण किमान एका पिढीमध्ये दिसले नाही. यावरून आपण अंदाज लावू शकतो, की निळे लक्षण हे अप्रभावी लक्षण असले पाहिजे. म्हणूनच आपण अंदाज लावू शकतो, की माझ्या मित्राकडे दोन्ही निळी लक्षणे आहेत आणि मी ते छोट्या अक्षरात लिहिले कारण ते अप्रभावी आहेत. जर त्याच्याकडे एखादे जरी तपकिरी लक्षण असते, तर त्याचे डोळे तपकीर दिसले असते. कारण तपकीर लक्षण प्रभावी असावे, असा माझा अंदाज आहे. तर मग त्याच्या पालकांकडे काय असावे? तर त्याच्या पालकांकडे एक तपकीर लक्षण असायला हवे, ज्यामुळे त्यांचे डोळे तपकिरी आहेत. निळे लक्षण लपलेले आहे, ते अप्रभावी आहे आणि म्हणूनच त्याचे प्रकटीकरण झालेले नाही. आणि म्हणून जेव्हा युग्मनज तयार झाला, प्रामुख्याने जेव्हा फलन झाले, तेव्हा आपण अंदाज लावू शकतो, की बाबांकडून आलेल्या युग्मकात निळे लक्षण असावे आणि त्यांनी आईकडून आलेल्या स्त्रीयुग्मकाचे फलन केले असावे, ज्यात सुद्धा निळे लक्षण होते. असे होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण आपण पाहिलं आहे, की 3:1 असे गुणोत्तर असते. पण असे नक्कीच घडू शकते आणि याच कारणामुळे माझ्या मित्राकडे दोन्ही निळी लक्षणे आली आणि त्याला सुंदर निळे डोळे मिळाले. इतकेच. आपण या व्हिडिओमधून काय शिकलो हे आठवण्यासाठी काही प्रश्न पाहूया. प्रभावी आणि अप्रभावी लक्षणे कोणती आहेत? विभक्तीकरणाचा सिद्धांत काय आहे हे तुम्हाला आठवते का? जर आपण एका बुटक्या झाडाचा अशा उंच झाडासोबत संकर केला, ज्यात उंच आणि बुटकी दोन्ही लक्षणे आहेत, तर संततीचे गुणोत्तर काय असेल हे तुम्ही सांगू शकाल का? आणि जर तुम्ही कुठे अडकलात तर काळजी करू नका. तुम्ही नेहमीप्रमाणे मागे जाऊन व्हिडिओचा तो भाग पुन्हा पाहू शकता.